सगळे वीक्षक बांधवांक हृत्पूर्वक नमस्कार सांगता सर. हा एक भारी होड दिवस आमका अत्यंत पवित्र पुण्य दिवस. आमगेल काशी मठाचे धर्मसंस्थापनाचार्य म्हणून सांगता श्री 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 परमपूज्य विजयेंद्र तीर्थ स्वामीला पुण्यतिथी आराधना फाई पळायती आजी मक्क देवरा परम मिळिंती मेगेला योगायोग म्हणलेक्ता इथं मला विजयेंद्र तीर्थ स्वामीला सल एक परम तपस्वी ತಂಗೆಲ್ಲ ಕಾಟೋಣ ಖರ್ಚೆ आमगेल गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचे खंडित आद्य कर्तव्य म्हणलेक्ता सर. तशींची आम्ही ह्या विजयेंद्र तीर्थ स्वामी ಬಗ್ಗೆ सांगता जाल्यार त्यांनी आमकां स्थापन केलेले प्रप्रथम आमगेल मठ स्थापन केलेले त्यांनी आणि द्वैत सिद्धांत माध्व सिद्धांत सगळे लोकाक प्रचार करून ताजे एदूर असेल अडथळे पूर मारून काणू त्यांनी आशिल्ले सीमित अवधी म्हणजे 97 वर्ष काल त्यांनी वांतलींती 97 वर्ष त्यांनी गती घेतलींती 97 वर्षा भितरी साधारण 104 ग्रंथ की त्यांनी बरेला 104 वैर ग्रंथ आणि 8 वैर की त्यांनी श्रीमान न्याय सुधा मंगळ त्यांनी प्राप्ती केलेलं असं. तशी मुख्य जावन कसं म्हणून सांगल्यार आमगेल गौड सारस्वत ब्राह्मण समाज आम्ही स्मार्त जावन आशिल्ली ती म्हणून सांगून प्रारंभारी चरित्र तकून कळता. तदनंतर आमगेले मध्वाचार्य श्रीमन मध्वाचार्य म्हणून सांगल्यार आमकां तसं भीमाल अवतार हनुमंताल अवतार म्हणून सांगता ती त्यांनी एक पंत आमगेले गोमांतक प्रदेश म्हळ्यार गोवाक येवचे संदर्भ थंय एक शंकर म्हणून सांगून एक गौड सारस्वत ब्राह्मण विप्र ब्राह्मण तो त्यांनी तांगेल घरा कಡೆ आव्हान येता तांगेल घरा कಡೆ वता ती थंय त्यांनी तांगेले आधारतित्व तागेले स्वीकार करून घेता ती मध्वाचार्य थंय त्यांनी 4000 ದೊಡ್ಡ ಕ್ಯಾಳಿಂಕೈ 4000 ಕ್ಯಾಳೆ तशींची 30 ಕೊಡಪಾನ 30 ಕೊಡ म्हळ्यार कळसो दूध पिवन एक अंतू दूध पिल्लेले आणि 4000 क्याळीं केलेले एक पवाड सदृश एक घटन त्यांनी गोमांतकांत केल्ले. तदनंतर आमगेले थंय आसलेले जनांक मध्वाचार्य वैरी आणि द्वैत मत वैरी भारी नंबिके इले म्हणून सांगून आम्ही चरित्रांतू वजिताना कळटा. तशींची मध्वाचार्याले ताजे नंतर आमी द्वैत मत कशी जाल्ले द्वैत मताक आमी कशी आयली ती म्हणून सांगल्यार तदनंतर मध्वाचार्याले ನೇರ जावन शिष्य जावन असेल पद्मनाभ तीर्थाचार्य आणि जयतीर्थाचार्य त्यांनी चढतावत द्वैत मत सिद्धांत गोमांतकंतू प्रचार केला. तशी आम्ही द्वैत मताक आम्ही अवलंबन जाल्लींती सलारी ते गोमांतक कशें जालें म्हणून सांगल्यार थंय ಸ್ವಲ್ಪ स्मार्त आशिल्लींती त्यांनी मध्व मताक विरोध आशिल्लींती तांतू ಸ್ವಲ್ಪ भाग मंगेशी देवस्थानांतू म्हळ्यार हें उल्लेख आसा इतिहास मंगेशी देवस्थानांतू सबिसरून प्रतिभटन करून आम्ही मध्व मताचे केन्ना आमी अनुयायी जायनांती आम्ही मध्व मत विरोधी म्हणून सांगून आसले तेवे एक उल्लेख त्या हंतू विजयेंद्र वैभव म्हणून सांगून आमगेले स्वामीले एक बरयलेलें पुस्तकांत आसा. तुमी हें जावन जाल्यार हें पुस्तक वाजूकतीची. तशी आमगेले ಸ್ವಲ್ಪ बांधव द्वैत मत अवलंबन केल्ले बाकी ಸ್ವಲ್ಪ जन अद्वैत मत ताजे मागशी गेल्ली ती ते आजी काही ಮುಂದುವರಿಸ್ತಾ आसा. तशी ह्या विजयेंद्र तीर्थ स्वामीले एक चरित्र पळयतना आमकां एक भारी एक महत्व दिता. तिथं म्हळ्यार तांगेले गुरू व्यासराय तीर्थ म्हणून सांगले मध्वाचार्याचे परंपरेचे व्यासराय तीर्थाले शिष्याची कनकदास पुरंदरदास वादिराज तीर्थ सगळे आसा ती. तशी 8 वर्ष असताना ह्या विजयेंद्र स्वामी 8 वर्ष म्हळ्यार 1925 ಅಂತೂ त्यांनी संन्यासाश्रमಕ್ಕೆ घेवचे. 8 वर्सांक त्यांनी भारी प्रभावी गुरुले एक सेव करचे एक पांडित्य हें सगळें पळोवन व्यासराय तीर्थांक भारी खुशी जाता. बरे 8 वर्ष तांगेले सगळे जीवमान पुरा त्यांनी संन्यासाश्रमांतू कळविलेले एक पूजनीय. तशी तांगेले गीतांनी विद्याभ्यासांनी करता आसता ती ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ನಂತರ ಕುಂಭಕೋಣಂ ಮಠದಕ್ಕೂ ಸುರೇಂದ್ರ ತೀರ್ಥ म्हणून सांगून म्हळ्यार त्यांनी व्यासराय तीर्थाले ದೊಡ್ಡಪ್ಪನ ಮಗ ಪೂರ್ವಾಶ್ರಮ ಅಂತೂ तागेले मंताल पोतगी जावन आसता ती तांणी कशें की हांगा विजयनगराचे राय जावन आशिल्ले कृष्णदेवराय. ताजे नंतर व्यासराय तीर्थाले एक मनवी ಮೇರೆಗೆ म्हण तांणी सांगिल्ले प्रार्थने हें करून तांणी विजयनगर ಸ್ವಲ್ಪ काळ रपता ती रपतान थंय व्यासराय तीर्थाले एक प्रभाव तांकां दिसता. कसं म्हणून सांगल्यार तांगेले एक शिष्य वर्ग आणि तांगेले एक विद्यापीठ
पांडित्य हे पुरा पळोवन तांकां बारी खुशी जाता कसं म्हणून सांगला रे असल एक वातावरण आमगेल तकडे जावका आमकां एक व्यासराय तीर्थाले एक उडगास करचे आसले तांगेल एक प्रभाव आमगेल तकडे प्रभाव जावका म्हणून सांगून तंतूय तांकां जाता म्हणून सांगला तांगेले एक शिष्य व्यासराय तीर्थाले शिष्य विष्णू तीर्थ तेन्ना सुरवेक तांकां नांव विष्णू तीर्थ विष्णू तीर्थ तांकां बारी मोग जाता म्हळ्यार तितलें एक विनय तितलें एक पांडित्य सान आसतना तांगेलें तितलें पांडित्य आशिल्लें वेद विपनिषद हें पुरा तांणी अर्गिसून घेतिल्लें तांकां पळोवन बारीक हुशार असल एक शिष्य आमकां मेळका म्हणून सांगून तांणी मनांत एक इच्छा तेन्ना प्रकट करता ती तशींची स्वल्प दिसा अशीं तांणी थंय वास्तव्य जावन आसतना एक दीस ओटू आसता ती व्यासराय तीर्थांनी सुरेंद्र तीर्थ तांणी एक द्वादशी एकादशी जावन द्वादशी ओटू बेसून उपास मोडचे पारायणे म्हणून सांगता ताका पारायणे म्हळ्यार उपास मोडचे समयांक आतां आमी प्रत्येक कृष्ण जन्माष्टमी जावं उपास मोडच्याक न्हय जाल्यार एकादशी उपास द्वादशी येताना आमी उपास मोडच्याक आपोशण घेवचें मागीर आमी जेवणकी करचें तशें ताणें आपोशण घेतना ताणें एक इच्छा हें करता ती आमी आपोशण घेवको जाल्यार आमगेले किच्छे आसा ते तुमी इडेर सुका म्हणून सांगून खंडीत तंत कसं न्हय म्हगेले कसन जावका हस्ती जावका वय न्हय जाल्यार म्हगेले मोठ जावका वय कसन जावका जाल्यार दिता तुका ना म्हाका तें कसं नाका जाल्यार एक कसं न्हय विष्णू तीर्थ एक सोण म्हूण विजयेंद्र तीर्थ एक सोण बाकी तुमकां कसन जावका हांव दिता म्हूण तेन्ना आनी म्हणटा ती ना म्हाका हांव ताजे खातीर येयलोलो म्हगेलें कार्य कसन हांगा येयलो म्हळ्यार विजयेंद्र तीर्थ म्हाका जावका आनी विष्णू तीर्थ म्हाका जावका म्हूण भारी बेजार जाता जाल्यार तांणी तें दाखोवन घेना दिता म्हणून सांगल्यार सुरेंद्र तीर्थ तांगेले मूल गुरू कुंभकोणा म्हणजे विभुदेंद्र तीर्थ तांणी ते ब्रह्मान अर्चित ब्रह्मान पूज केलेलें आशिल्लो राम तर मूल रामदेवाले तांणी पूजन करचें आशिल्लें महान तपस्वी केल्यानी सुरेंद्र तीर्थ तसल एक मूल रामाला एक पूज करचे अवकाश मेगेल शिष्य मेळटना म्हणून सांगून तांणी कुडले ओपता ती तदनंतर तांणी ते आपोशण तो स्वीकार करून घेता तदनंतर ते विष्णू तीर्थ सुरेंद्र तीर्थाला एकतर कितले एक त्याग पळयात व्यासराय तीर्थ म्हणजे जीव जावन आसता तो व्यासराय तीर्थ तांगेले मठाक उत्तराधिकारी म्हणून तांगून तांणी तीर्मान करून आसता ती जाल्यार कुंभकोणा मठाक सुरेंद्र तीर्थ व्हरता ती जाल्यार तांणी एक कंडिशन घालता मात्र हांव विजयेंद्र तुमकां हांकां विष्णू तीर्थ दिता जाल्यार एक कंडिशन कसं म्हळ्यार तुमी ताका कुंभकोणा मठ तुमगेल्या मठाचे उत्तराधिकारी म्हणून सांगून घोशण केल्यार मात्र हांव तुमकां दिता म्हणून तथास्तु म्हणून सांगता ती तशी अनेक हातान दाखून संन्यास आश्रम घेतली हांनी एक हृदय वैशाल्य व्यासराय तीर्थ जशींची तांगेले शिष्यांक हांकां दिल्लेलें आशिल्लें ते एक हृदय वैशाल्य आनी मेळवता ती तशी हे विजयेंद्र तीर्थ स्वामी जे ताजे नंतर विष्णू आनी सुरेंद्र तीर्थ मुखारी विजयनगराच्या रायान आसतना विजयनगरा साम्राज्य अरसू व्यासराय तीर्थ कनकदासू त्या टायमा आशिल्ले खंय कनकदास पुरंदर जावन आसतना हांकां विष्णू तीर्थाक विजयेंद्र तीर्थ म्हणून सांगून नामकरण करून घेवन तांकां थंयच तांणी शिष्य स्वीकार घेवचे हें एक 1525 ನಂತರची ಸ್ವಲ್ಪ ಆಸುಪಾಸು ಅಂತು म्हळ्यार स्पश्ट जावन खंयच्याय तांकां मेळना म्हळ्यार बारी ओल्ड हें चरित्र पळय तशी ताजे नंतर विजयेंद्र तीर्थ म्हणून नामकरण जाता ती तेन्ना आनी व्यासराय तीर्थ सांगता ती गुरुला अप्पणे प्रकार चलका मुखार दिसू तांगेले मूल रामाले एक पूजन करचेक अवकाश तुमकां मेळटा अशें धन्य तुमी म्हणून सांगून तें हें जाता तदनंतर विजयेंद्र तीर्थ ಬೆಳಗತಾ वता ती हंगेलोटू सुरेंद्र तीर्थ स्वामीलोटू वता ती प्रवास करता ती अध्ययन करता ती वेद आनी कितलीकी जनांक तांणी शैव म्हळ्यार माध्व मता विरोध कोण आसा तांचे कडेन सोलसिता वता ती तशींची विजयेंद्र तीर्थ स्वामी लागीं आमगेल केलो जन म्हळ्यार गौड सारस ब्राह्मण जन आमगेले जन कुंभकोणम विद्यापीठांत की तांगे लागीं शास्त्राभ्यास करूंक गेल्लेली ती म्हणून सांगून आमी हें चरित्रेंत हें पुस्तकार आसा गौड सारस ब्राह्मण कितलीकी वट वचून ते तांगेले शिकता आशिल्ली ती तशी तांगेले प्रभाव चड जावन तांणी एक पंथ विजयेंद्र तीर्थ स्वामींक कोच्चीक आव्हान करता ती ह्या पंथ चातुर्मास तुमी आमगेले कोच्चींत करका म्हणून सांगून तेन्ना सुरेंद्र तीर्थ स्वामी म्हळ्यार हांगेले विजयेंद्र तीर्थ स्वामी गुरू तांणी आसता ती तांणी वृद्धाप्य समयार आसता ती तांगे लागीं एक अनुमती घेवन विजयेंद्र तीर्थ स्वामी कोच्चींत चातुर्मास करता ती चातुर्मास केले नंतर तांची गौड सारस ब्राह्मण भारी आमगेले जन आसा भारी खुशी जावन तांणी कसं सांगता म्हळ्यार आमगेले एक वटूक
तुम्ही शिष्यत्व दिव का संन्यासाश्रम दिव का मग तिथलं ते आमके एक गुरु म्हणून सांगून एक नाशिले मला त्यातनं सगळी आत्ता म्हणे की त्या ब्राह्मण हे ब्राह्मण म्हणून नाशिले एक ब्राह्मण असली ती एकळची स्वामी सांगली पडे तू मध्वाचार्याला कशी व्यासराय तीर्थ की अन्य सगळे असेल शिवाय ते डिवाइड जाऊन कसं नाशिली ती तसे आमके संन्यासाश्रम दिव का आमगेला समाजाक म्हणून सांगताना त्यांनी बारीक खुशान ಒಪ್ಪತ್ತ मागीर आमगेला ತಂಗೆಲ್ಲ ಗೂರು ಜಾವನ ಸುರೇಂದ್ರ ತೀರ್ಥಲ ಅಪ್ಪಡೆ ಮಗ್ಗೂನು मागीर आमगेले हनुमंत भट्टा म्हणून सांगून कोच्चीच्या तक्क्याक त्यांनी संन्यासाश्रम दिवचे काही म्हणून सांगले तांकां काशीका आपोवन व्हरून काशी गंगा न्हंयंतू थंय ताजे तटार वचून तांकां संन्यासाश्रम दिवन तांकां त्यांनी यादवेंद्र तीर्थ म्हणून सांगून नामकरण करतात ती प्रथम आमगेले काशी मठाधिपती यादवेंद्र तीर्थ स्वामीजी त्या यादवेंद्र तीर्थ स्वामींची दित्ताना त्यांनी एक एक या आम्ही निजाम जाल्यार आमी मनाक वर्क जाल्लेलींची ते कसं सांगता म्हळ्यार एक हांव हें सांगता ಯಾದವೇಂದ್ರ ತೀರ್ಥ ಎಂಬ ನಾಮಕರಣವನ್ನು ಮಾಡಿದರು ಶ್ರೀಗಳವರು ತಮ್ಮ ನೂತನ ಶಿಷ್ಯರಿಗೆ ತಾವು ಪೂಜಿಸಿದ ಒಂದು ರಾಮದೇವರ ಪ್ರತಿಮೆ ವೇದವ್ಯಾಸರ ಪ್ರತಿಮೆ ಸಾಲಿಗ್ರಾಮಗಳಲ್ಲದೆ ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಶ್ವೇತಛತ್ರಿ ಚಾಮರಗಳನ್ನು ಸಹ ಅನುಗ್ರಹಪೂರ್ವಕವಾಗಿ ಕರುಣಿಸಿದರು ಆ ನಂತರ ವಿಜೇಂದ್ರರ ಶಿಷ್ಯರಾದ ಯಾದವೇಂದ್ರರು ಕಾಶಿಯಲ್ಲಿಯೇ ಕೆಲವು ಕಾಲ ನೆಲೆ ನಿಂತು ಅಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಮಠವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದ ಕಾರಣ ಅವರ ಪರಂಪರೆಗೆ ಕಾಶಿಮಠ ಸಂಸ್ಥಾನವೆಂಬ ಹೆಸರಾಯಿತು ಇದಾದ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲದ ನಂತರ ಅಂದರೆ ಕ್ರಿಸ್ತಶಕ 1542ರ ಪ್ಲವನಾಮ ಸಂವತ್ಸರದ ಮಾಘಶುದ್ಧ ಪಂಚಮಿಯಂದು ಶ್ರೀ ವಿಜಯೇಂದ್ರರು ತಮ್ಮ ಮಠದ ವತಿಯಿಂದ ತಮ್ಮ ಗುರುಗಳಾದ ಶ್ರೀ ಸುರೇಂದ್ರ ತೀರ್ಥರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಒಂದು ತಾಮ್ರಶಾಸನವನ್ನು ಸಹ ಯಾದವೇಂದ್ರರಿಗೆ ನೀಡಿದರು ಶ್ರೀಗಳವರು ಕಾಶಿಮಠಕ್ಕೆ ಕರುಣಿಸಿದ ತಾಮ್ರಶಾಸನ ದೇವನಾಗರಿ ಲಿಪಿಯಲ್ಲಿದ್ದು ಅದರ ಕನ್ನಡ ರೂಪಾಂತರವು ಹೀಗಿದೆ ಶ್ರೀಮತ್ ಪರಮಹಂಸ ಪರಿವಾರಾಜಕಾಚಾರ್ಯ ರಾಧಾಪದ ವಾಕ್ಯ ಪ್ರಮಾಣ ಪಾರಾವಾರ ಪಾರಂಗತ ಸರ್ವ ಸ್ವತಂತ್ರ ರಾಧ ಶ್ರೀ ಮಧ್ವೈಷ್ಣವ ಸಿದ್ಧಾಂತ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನಾಚಾರ್ಯರಾದ ಶ್ರೀ ಮದ್ರಘುಪತಿ ವೇದವ್ಯಾಸ ದೇವರ ದಿವ್ಯಶ್ರೀ ಪಾದ ಪದ್ಮ ಆರಾಧಕರಾದ ಶ್ರೀ ಮಜ್ಜಿತಾ ಮಿತ್ರವರ್ಯ ತೀರ್ಥ ಶ್ರೀಪಾದ ವಡೇರ ಕರಕಮಲ ಸಂಜಾತರಾದ ಶ್ರೀ ರಘುನಂದನ ತೀರ್ಥ ಶ್ರೀಪಾದ ವಡೇರವರ ಕುಮಾರಕರಾದ ಶ್ರೀ ಸುರೇಂದ್ರ ತೀರ್ಥ ಶ್ರೀಪಾದ ವಡೇರರವರು ಆತ್ಮಸ್ಪರ ಪರಮಪ್ರಿಯರಾದ ಕೊಂಕಣಸ್ಥ ಕಾಶಿಮಠಾದ ಯಾದವೇಂದ್ರ ತೀರ್ಥ ಒಡೆಯರಿಗೆ ಪ್ಲವ ಸಂವತ್ಸರಾದ ಮಾಘಶುದ್ಧ ಪಂಚಮಿಯಲ್ಲೂ ನಾವು ಬರೆಸಿಕೊಟ್ಟ ತಾಮ್ರಶಾಸನವೆಂದರೆ ನೀವು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಬಂದು ದೇವರ ದರ್ಶನ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಅನುಗ್ರಹಕ್ಕೆ ಪಾತ್ರರಾದ ಕಾರಣ ನಿಮಗೆ ನಿಮ್ಮ ಶಿಷ್ಯ ಪರಂಪರೆಯವರಿಗೂ ಸಹ ದೇಶ ಸಂಚಾರ ಮಾಡುವಾಗೆ ವಿಭವಾದಿಗಳು ಧರಿಸಿಕೊಂಡು ಸಂಚಾರ ಮಾಡಲೇಬೇಕಾದ ಸಂಬಂಧ ನಾವು ಉಚಿತವಾಗಿ ಕೊಟ್ಟ ರಾಮದೇವರು ವ್ಯಾಸಪ್ರತಿಮೆ ಸಾಲಿಗ್ರಾಮ ಒಂದು ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಒಂದು ಶ್ವೇತಛತ್ರ ಒಂದು ಉಭಯ ಚಾಮರ ಉಭಯಾಸನ ಉಭಯ ದೀವಟಿಗೆ ಧವಳ ಶಂಖ ನಗಾರಿ ಪಾಠಕರು ತಾಳಗಳು ಮುಂತಾದ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಉಂಟಾದ ಅಶೇಷ ಬಿರುದುಗಳು ಧರಿಸಿಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ವರ್ಗದ ಅಶೇಷ ಬ್ರಾಹ್ಮಣರಿಗೆ ಮಂತ್ರಮುದ್ರಧಾರಣೆ ಮಾಡುವ ರೀತಿ ಅಪ್ಪಣೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಅದೇ ರೀತಿ ಉತ್ತರೋತ್ತರ ನಡಕೊಂಬೋದು ನಿಮಗೆ ಎಲ್ಲಾದರೂ ವಿವಾದ ಬಂದರೆ ನಾವೇ ಪರಿಹರಿಸಿಕೊಟ್ಟೆವು ಇದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಪರಂಪರೆಯವರು ನಿಮ್ಮ ಪರಂಪರೆಯವರಿಗೆ ನಡೆಸಿಕೊಂಡಾರು ಇದಕ್ಕೆ ವಿರೋಧವಾಗಿ ನಡಕೊಂಬವರು ಗುರುದ್ರೋಹಿಗಳೇ ಸರಿ ನಿಮ್ಮ ಸಂಸ್ಥಾನ ನಡೆಸುವ ಸ್ವಾಭಿಮಾನ ನಮ್ಮ ಶಿಷ್ಯ ಪರಂಪರೆಯವರಿಗೆ ಹೊರತು ಬೇರೆ ಇಲ್ಲ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಚಾತುರ್ಮಾಸದಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಾದರೆ ಮರ್ಯಾದೆ ರೀತಿ ನಡೆಕೊಂಡಾರು ಬಹುಶಃ ಶ್ರೀ ರಘುಪತಿ ವೇದವ್ಯಾಸ ದೇವರ ಪೂಜೆ ಮಾಡಿದವರಾದ ಕಾರಣ ಸಕಲ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನೀವು ನಮ್ಮವರೆಂದು ನಿರ್ಣಯ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ನೀವು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸ್ವಾಭಿಮಾನ ಇಟ್ಟು ವ್ಯವಹರಿಸಬೇಕು ನಿಮಗೆ ನಾವು ಕೊಟ್ಟದ್ದನ್ನು ಅದೇಯೋ ಅದು ತಿರುಗಿ ನಮ್ಮ ಪರಂಪರೆಯವರಿಗೆ ನಿಮಗೆ ಯಾವುದೊಂದು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣವಿಲ್ಲದ ಹಾಗೆ ಬರೆಸಿಕೊಟ್ಟ ತಾಮ್ರಶಾಸನ ದಾನ ಪಾಲ ಯೋಮರ್ಮಧ್ಯೆ ದಾನಾಚ್ರೋ ಯೋ ನುಪಾಲನಂ ಕೊಟ್ಟ ಭಾಷೆ ಇಂತಿ ಶ್ರೀ ನಾರಾಯಣ ಸ್ಮರಣಾನಿಂ ಯಥಾ ಉಂಟು ಈ ತಾಮ್ರಶಾಸನದ ಜೊತೆಗೆ ಶ್ರೀ ವಿಜೇಂದ್ರ ತೀರ್ಥರು ತಮ್ಮ ಗುರುಗಳ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ರಾಯಸವನ್ನು ಸಹ ಕಾಶಿಮಠದ ಶಿಷ್ಯರಿಗೆ ಕರುಣಿಸಿದರು ಗೌಡ ಸಾರಸ್ವತರನ್ನು ಕುರಿತಂತೆ ಹೆಚ್ಚಿನ ಬೆಳಕು ಚೆಲ್ಲುವ ಈ ರಾಯಸದ ಒಕ್ಕಣೆ ಹೀಗಿದೆ ನಮಗೆ ಪ್ರಿಯರಾದ ಅಂಗಿರಸ ಬೃಹಸ್ಪತ್ಯ ಭಾರದ್ವಾಜಾದಿ ಗೋತ್ರೋತ್ಪನ್ನರಾದ ಸಮಂತ್ರೋಕ್ತ ಷೋಡಶ ಸಂಸ್ಕಾರಯುಕ್ತರಾದ ಸಾಷಷ್ಟಿ ಅಂತ್ರೂಜಿ ಕೊಂಕಣ ದೇಶ ದೈಲ್ಲಿ ಕುಂಡೋದರಿ ಕುಶಸ್ಥಳಿ ಮಠ ಗ್ರಾಮ ಶಾಂಕಾವಳಿ ಬಾಣಾವಳಿ ಮುಂತಾದ ಶ್ರೀ ಪರಶುರಾಮ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಅಗ್ರಹಾರ ವಾಸಿಗಳಾದ ಕೋಚಿ ಮಂಗಳೂರು ಬಾರ್ಕೂರು ಬಿದ್ನೂರು ಬಟಕಳ ಅಂಕೋಲೆ ಸೋದೆ ಬಿಳಿಗಿ ಗೋಮಂತಕ ಮುಂತಾದ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿಯ ಕೊಂಕಣ ದೇಶಸ್ಥ ವೈದಿಕ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಮಹಾಜನಗಳಿಗೆ ತಥಾಪ್ಯ ಶೇಷ ಗೃಹಸ್ಥರಿಗೆ ಮಾಡುವ ನಾರಾಯಣ ಸ್ಮರಣೆ ಮಳ अशींची हें सकाळी अंतू आम्ही पळयला आमकां कळटा म्हळ्यार आज दाखोवन आनी मुखार दाखोवन आमी तुमी एक्काची खंय जाल्यार आमगेले विरुद्ध जावन तुमगेले विरुद्ध जावन आमगेले जन खंय गेले म्हळ्यार ते गुरुद्रोह गुरुपीठ केल्लो अपमान गुरु
आमकां केलेलें अपमान म्हणून सांगून तांणी ते भिन्नावत्ताळे ते पुरा दिल्लेले आजीके आमगेले काशीमठ स्वामी ते पूजन करता आसती रामदेवाल मूर्तिकी सालिग्रामकी छत्र चामरकी हें सगळें थंय आसा म्हणून सांगून हंत दिसता